हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी सायली आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मागे तुम्हाला मस्त झाडं झुडपं दिसत असतील, कौलाची घरं दिसत असतील. तो येस, मी आली आहे कोकणामध्ये आणि ढोल ताशांचा पण आवाज बॅकग्राऊंडला येत असेल तुम्हाला. तर शिमगा तर झाला आहे, पण पालखी येणार आहे, देवघरी येणार आहेत. सो त्याच्यासाठी आम्ही गावाला आलो होतो. तर कशा काय प्रथा असतात आणि कसं आता आमचं देवघरामध्ये येणार आहे. तर बघा, सकाळी मस्त ऊन पडलं, एक जवळपास 8 वाजलेत सकाळचे. आणि सकाळचा व्ह्यू बघा, तुम्हाला दाखवते. जण थांबलेत देवाला घेण्यासाठी, देवाच्या स्वागतासाठी. आणि अशी प्रत्येकाने दारामध्ये रांगोळी वगैरे काढली. इथे पण बघा, या साईडला सगळी रांगोळी काढली आहे. ही पण इथून पूर्ण अशी रांगोळी काढली आहे आणि पर घरापर्यंत दोन्ही बाजूने मस्त रांगोळी काढलेली आहे. आणि इथे बघा, आमच्या ह्या फॅमिली मेंबर्सचे सगळे फोटोशूट्स वगैरे चाललेले आहेत. मस्त तयार बियार होऊन सगळेजण बसलेत आणि शूटिंग दोघी जणींनी मॅचिंग केलंय. ग्रीन साड्या घातल्यात आणि बाकीच्यांनी मग व्हाईट वगैरे वगैरे. आणि हे असं डेकोरेशन केलंय. सगळेजण तिथे थांबलोय देवाच्या स्वागतासाठी. शिवानी पण मस्त मस्त फोटोज काढतीये आणि हा ओंकार आहे मागे. आणि बघा, देव आला. आता बघा, देव पालखीमध्ये बसून आलेले आहेत. म्हणजे डोलाराच आहे हा. काही ठिकाणी पालखी असते, काही ठिकाणी डोलारा असतो. ही पालखी आमच्या ग्रामदेवतेची पालखी आहे आणि ही पालखी आता प्रत्येकाच्या घरी जाणार आहे. म्हणजे कसं आहे ना, की वर्षभर आपण देवाच्या पाया पडण्यासाठी देवळात जातो, पण शिमग्याला देव स्वतः त्याचं दर्शन द्यायला आपल्या घरामध्ये येतो. म्हणजे किती भारी गोष्ट आहे ना ही. आणि शिमग्याच्या वेळेस एकतर गणपतीला आणि हा दुसरा म्हणजे शिमगा, तर या दोन्ही वेळेस पुण्या मुंबईला गेलेले सगळे चाकरमानी न चुकता गावाला येतात. आता ही प्रथा गावानुसार आणि वाडीनुसार थोडी वेगवेगळी असते. म्हणजे काही ठिकाणी 5 दिवसाचा शिमगा असतो, काही ठिकाणी 10 दिवसाचा असतो. तर पालखी आता आली आहे बघा. आणि आता पालखीचे 4ही पाय किंवा जे काही खुरं आहेत ती पाण्याने पुसून घेतलेत, देवाला ओवाळून घेतले आणि आता देवाला घरामध्ये घेत आहेत. देव घरी आल्यानंतर मग देवाची पूजा केली जाते, देवाची ओटी भरली जाते आणि मग देवाला आरास दिली जाते की हे येणारं वर्ष चांगलं जावं, तुझं आमच्या सगळ्यांवर लक्ष असावं. देवाला हातभेटीचा नारळ दिला जातो. कोणाचे काही नवस असतील तर ते पूर्ण केले जातात. आणि मग त्याच्यानंतर मग देव परत मग निघतात दुसऱ्या घरात जायला. आता ही देवाची पालखी आता दुसऱ्या घरात जाते. जाताना पण असंच वाजवत गाजवत नेतात. वाडीतल्या प्रत्येक घरात देव जाऊन आले की त्याच्यानंतर जवळच इथे एक गणपतीचं मंदिर आहे, तिकडे मग पालखीला खांद्यावर नाचवतात. आम्ही आता थोडं खाऊन घेतो आणि मग त्याच्यानंतर जायचं आपल्याला गणपतीच्या मंदिराच्या इथे. तर मित्रांनो, आपण आता जाऊयात गणपतीच्या मंदिराच्या इथे, जिथे आता सध्या पालखी नाचवत आहे. हा डोलारा असल्यामुळे हा थोडा जड आहे. पालखी असेल तर कसं एका साईडने थोडी ती क्लोज असते ना, ज्याच्यामुळे तिकडे प्रॉपर देव नाचवता येतात. पण हा डोलारा दोन्ही साईडने ओपन असल्यामुळे आणि मेन म्हणजे हे एकदम लाकडाचा आणि पितळेचा वगैरे बनलेला आहे, त्याच्यामुळे तो भयंकर जड आहे. म्हणून इतकी प्रॉपर अशी नाचवता येत नाही. आता देव इथून जाणार दुसऱ्या वाडीमध्ये आणि आम्ही पण आता घरी जायला निघतो. आता आम्ही ना परत निघणार आहे. पुण्याला जायला नाही, पण एका ठिकाणी अजून जाणार आहे. आणि हे बघा, ह्या दोघी हिरव्या हिरव्या साड्या घालून डोक्यावर पदरा घेऊन चाललेत.
आणि हा मनातल्या मनातच हसतोय. का रे, कोणाशी चॅटिंग करतो काय? आता ड्रेस बस. अब सब निकल पड़े हैं अपने अपने घर जाने के लिए. ये देखो, ओमकार ने लिया है बैग, ये शिवानी ने भी कपड़े चेंज कर लिए हैं. शिवानी की मम्मी ने पानी की बॉटल ली है और मेरी मम्मी ने उसकी बॅग ली आहे. गाडी आलेली आहे आणि आम्ही आता जातोय नेक्स्ट जर्नीसाठी. इथे जवळच आमचे एक रिलेटिव्ह राहतात, त्यांच्याकडे चाललोय आम्ही आता. ही इज गायडिंग. फणस काढायला गेलेत तात्या तिकडे आणि पप्पा गाईड करतायत. लोक बोलले कुठे चालले, आम्ही बोललो गावाला. आता काहीतरी त्यांना द्यायला लागेल. म्हणजे फणसाची भाजी देते बोलले. आंबे बिंबे द्यायचं, फणसाची भाजी. मम्मी आपण ना फणसाची बिर्याणी करूया त्यावेळेस. काल खाल्लेली ऑफिस मध्ये, भारी झालेली. मटन चिकन सारखी. हा, कटहल बिर्याणी युट्यूबला बघून करायची. हॅलो गाईज, तर मी काही शूट केलं नाही ॲक्च्युली. मी मग तुम्हाला तेवढं फणसाचं दाखवलं आणि तिथेच मग व्हिडिओ एंड केला, कारण माझं पूर्ण फोनची जी बॅटरी ती पूर्ण ड्रेन झालेली, संपली होती. आणि मग तिकडून मग आम्ही घरी आलो, कपडे चेंज वगैरे केलेत आता, कारण ते ड्रेसमध्ये आता खूप वेळ राहत नव्हतं, कारण इतकी गरमी आहे ना इथे. आता जरा संध्याकाळ झाले म्हणून बरं वाटतंय, पण भयंकर गरमी आहे. मग आता कपडे वगैरे हे मस्त चेंज केलेले आहेत आणि आता इथून आम्ही निघणार आहे पुण्याला जायला, कारण परत उद्या ऑफिसला पण जायचं आहे. जास्त दिवस सुट्टी दिली नाही ॲज युजल. तर मी हा व्लॉग ॲक्च्युली इथंच एंड करते आहे, कारण मी खरं तर भयंकर दमली आहे. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, जे माझे 321 जे काही माझे सबस्क्रायबर आहेत, ज्यांनी मला अजूनपर्यंत झेललं आहे, माझे सगळे व्हिडिओज बघितले, तर त्यांना थँक्यू. असंच प्रेम देत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर बाय.